सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व नागरिकांना 8 ऑगस्ट पूर्वी BLO मार्फत आवश्यक फॉर्म भरून देण्याचं आवाहन केलंय। शहरात आतापर्यंत 50% तर ग्रामीण व मालेगाव भागात सुमारे 70% फॉर्म भरण्याचं काम पूर्ण झालंय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलंय की मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा अंतिम दिवस 8 ऑगस्ट आहे। शहरातील सुमारे 50% नागरिकांचे फॉर्म भरून झाले असून उर्वरित 50% नागरिकांनीही विलंब न करता BLOशी संपर्क साधून आवश्यक फॉर्म भरावेत असं आवाहन त्यांनी केलंय। ग्रामीण भाग आणि मालेगावमध्ये सुमारे 70% काम पूर्ण झालं असून उर्वरित नागरिकांनीही अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी। पात्र मतदारांची नावं मतदार यादीत अचूक राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। रेडी सर। नाशिक जिल्ह्याचे सर्व मतदारांना माझे आवाहन आहे की ज्यांनी आत्तापर्यंत एन्युमरेशन फॉर्म या EF त्यांनी BLOला दिलेला नसेल या त्यांच्या अजून भरणा बाकी असेल या BLOशी संपर्क आत्तापर्यंत झालेला नसेल, सर्वांनी ताबडतोब BLOशी संपर्क करून एन्युमरेशन फॉर्म भरून त्यांना देऊन टाकावा। यदि कुठलेही मतदारांना त्या फॉर्म भरायला कुठल्याही प्रकारची अडचण यदि येत असेल तो आपले BLOशी संपर्क साधून घ्यावा। BLO आपल्याला हा फॉर्म भरून देणार आहे। माझी सर्व मतदारांना या विनंती आहे की 8 ऑगस्ट 2026 हे शेवटचे दिवस आहे, तो सर्व मतदारांना माझी यही विनंती आहे की एन्युमरेशन फॉर्म आपण भरून द्यावा, जेणेकरून आपलं नाव ड्राफ्ट रोल ज्यावेळी प्रकाशित होतील त्याच्यामध्ये आपलं नाव येणार आहे आणि आपला कुठल्याही प्रकारची यदि अडचण असेल, जसे आपले आईवडिलांच्या या स्वतःचं नाव 2002ची मतदार यादीमध्ये आपले सापडत नसेल, आपले फॉर्मच्या मागच्या बाजूला काही डॉक्युमेंट्सची यादी, काही एक डॉक्युमेंटची जो संच दिलेली आहे त्याच्या आपण कुठले डॉक्युमेंट त्याच्यामध्ये अटॅच करून आपण BLOला देऊ शकतो। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचे विलंब न करता ताबडतोब या काम पूर्ण करण्यात यावं मी आपल्या सर्वांना सूचित करतो। शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2026 आहे। ग्रामीण आणि शहरीमध्ये किती टक्के झालं मग आपले याची एन्युमरेशन फॉर्म भरण्याची? ग्रामीणमध्ये आपल्याला माहिती आहे की पेठ तालुका 100% काम पूर्ण झालेलं आहे आणि ग्रामीणमध्ये आपल्याकडे जो 6 मतदारसंघ आहे जो शहरी भागात येतो, 2 मालेगावचे आणि म्हणजे अंशतः येतो आणि एक अंशतः येतो, एक पूर्णतः येतो आणि नाशिकमध्ये 3 पूर्णतः आणि एक अंशतः येतो। तर याच्यामध्ये शहरी भागमध्ये जो काम आहे ते जवळपास 50%च्या रेंजमध्ये आहे, मालेगावमध्ये 70-75%च्या रेंजमध्ये आहे आणि ग्रामीण भागच्या काम आतापर्यंत 85%चे पुढे प्रत्येक मतदारसंघात झाले। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक।